नमस्कार मित्रांनो, मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मी सावित्रीबाई फुले बोलते याविषयी अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे। सर्वांना माझा नमस्कार। मी सावित्रीबाई बोलते। माझे नाव सावित्री ज्योतिबा फुले। आज आपण एका महत्त्वाच्या उद्दिष्टासाठी एकत्र आलो आहोत। आपल्या समाजात शिक्षणाचा अभाव आणि त्यातून निर्माण होणारी असमानता, दारिद्र्य आणि अज्ञान यामुळे स्त्रियांचे जीवन अत्यंत कठीण बनले आहे। या परिस्थितीत परिवर्तन घडविण्यासाठी मला आणि ज्योतिरावांना शिक्षणाचा मार्ग निवडावा लागला। शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे हे आम्हाला समजले। मात्र आम्ही जेव्हा मुलींना शिकवायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला विरोध झाला, अपमान सहन करावा लागला। परंतु आमचा निर्धार ठाम होता, कारण स्त्रिया शिकल्याशिवाय समाजाची प्रगती होणे अशक्य आहे। आज मी तुम्हा सर्व स्त्रियांना आणि बंधूंना सांगू इच्छिते की आपल्या मुलींना शिक्षण द्या। शिक्षण हा त्यांच्या स्वातंत्र्याचा मार्ग आहे। शिक्षणाने त्या स्वतःला ओळखतील, स्वतःच्या हक्कासाठी उभ्या राहतील आणि समाजात सन्मानाने जगतील। समाजाच्या विकासासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करावे लागेल। जात, पात, लिंगभेद यांना मागे टाकून शिक्षण आणि समानतेच्या प्रकाशात आपला समाज पुढे न्यायला हवा। महिलांना शिक्षण दिल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे। आपण आज संकल्प करूया शिक्षणासाठी, समानतेसाठी आणि सामाजिक न्यायासाठी एकत्र काम करण्याचा। मित्रांनो, असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा।